नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, राज्यामध्ये 1 मार्च हा परिवहन विभागाचा स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो। शुक्रवारी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मीरा भाईंदर येथील रहिवाशांसाठी गुड न्यूज दिली आहे। मीरा भाईंदर शहराला नवीन आरटीओ क्रमांक मिळाला आहे। तसेच मीरा भाईंदर शहरासाठी स्वतंत्र कार्यालय देखील असणार आहे। मीरा भाईंदर शहराचा झपाट्याने विकास होतोय। इथे वाहनांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे। यामुळे नवीन आरटीओ यामुळे लाखो वाहन चालकांना याचा फायदा होणार आहे। राज्यातील 58वे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मीरा भाईंदर येथे मंजूर करण्यात आले। त्या संदर्भातला शासन निर्णय शुक्रवारी शासनाने जाहीर केला। MH58 ने मीरा भाईंदरची ओळख होणार आहे। 2009 पासून मीरा भाईंदर शहराचं प्रतिनिधित्व करणारे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे शहराला एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे। उत्तम येथील रहिवाशांकडून अधिग्रहित केलेल्या जमिनीवरती हे प्रशस्त कार्यालय उभं राहणार आहे। लवकरच मीरा भाईंदर येथे दिवाणी न्यायालयाच्या इमारतीचं उद्घाटन देखील होणार आहे। भविष्यामध्ये पोलीस आयुक्तालय देखील मीरा भाईंदरसाठी निर्माण करण्याचं आश्वासन प्रताप सरनाईक यांनी दिलेलं आहे। महाराष्ट्रातील वाहनांचे नंबर प्लेटचे दर हे इतर राज्यातील दरांहून जास्त नाहीत असं स्वतः परिवहन विभागाचे आयुक्त विवेक भीमनवार यांनी स्पष्ट केलं आहे। महाराष्ट्र तसेच इतर राज्यातील नंबर प्लेटचे दर वेबसाईटवरती उपलब्ध आहेत, ते पाहून याची खातरजमा करता येईल असंही ते म्हणाले। तसेच सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल याचिकेनंतर सर्व राज्यांना नंबर प्लेट लावण्याच्या संदर्भामध्ये आदेश हे देण्यात आलेत। त्यानुसार नंबर प्लेटबाबत कारवाई केली जात असल्याचं परिवहन आयुक्तांनी सांगितलेलं आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं MH58 हा महाराष्ट्रातील आता एक नवीन आरटीओ क्रमांक असणार आहे आणि या नंबरच्या गाड्या देखील आता तुम्हाला इथनं पुढं पाहायला मिळणार आहेत। तर मग मीरा भाईंदरकरांसाठी ही एक गुड न्यूजच म्हणावी लागेल। तर मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।